महाराजांनी या वीरमूर्ती प्रेम सादर स्वागत केले. महाराजांचा रायगड कैलासाचा दिमाखात झळकत होता. महाराष्ट्राचं हे रामराज्य आणि या हिंदवी स्वराज्याची ही अयोध्या पाहून जागा अष्टांच्या अंतःकडे आषाढाच्या आकाशासारखं देवळून आलं. ते महाराजांना म्हणाले, महाराज, स्वराज्याचं रूप पाहून मी धन्य धन्य झालो. तुम्ही धर्मसंस्थापना केली, ममतेचं समतेचं सुखाचं धर्मराज्य निर्माण केले. भविष्य पुराण उशाशी घेऊन गाढ झोपेला या बेसावत लोकांना जागं केलं. भगवद्गीता तुम्ही आचरली, शून्यातून मी ब्रह्मांड निर्माण केले. लक्ष लक्ष गोळा पायदळ आरमार गडकोट होते, तरी तुम्हाला सिंहासन नाही, मस्तकी शतकामय नाही. येते आम्ही सारे करंटे लोक तुम्हाला केवळ राज्य नव्हता मानत, पण सिंहासनाधीश्वर राजे म्हणून आम्ही त्या पाचशांना दंडवत घालीत आहोत. सुवर्ण सिंहासनावर राज्याभिषेक झाल्याशिवाय जगही तुम्हाला राजा म्हणून मान्यता देणार नाही. म्हणून हा राज्यसंस्कार तुम्हाला झालाच पाहिजे. पण गुरुजी, सिंहासनावर राजा म्हणून बसण्यासाठी मी हे सारं केलेच नाही. हे राज्य जगदीश्वराचं आहे, तुमचा भुवंच आहे, हे साऱ्या प्रजाजनांचं राज्य आहे. महाराज, हे तुमचं थोर पण सांभाळा आणि सांभाळा महर्षी वाल्मिकीच करेल. पण नाही हे राजा, तू माझा मानवी सल्ला ऐकणार नसशील तर काशी विश्वेश्वराचा आणि वेदधर्माचा प्रतिनिधी म्हणून मी तुला आज्ञा करतो की तुला राज्याभिषेक करून घ्यावाच लागेल. या हिंदवी स्वराज्याच्या चिरंतन करण्यासाठी तुम्हाला कर्तव्याने छत्रपती झालंच पाहिजे. राजे, तुम्ही माझ्या साऱ्या इच्छा पुरवल्या, हीही माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. हिंदवी स्वराज्याचं छत्रचामरांनी सोन्याचं सिंहासन मला डोळे भरून पाहू द्या. माझ्या आयुष्याच्या व्रताची सांगता तुमच्या राज्याभिषेकातच आहे. शिवबा आणि अखेर महाराजांनी मान्यता दिली. राज्याभिषेक झाला. रायगड आनंद, अवघड स्वराज्य आनंद, सर्वात जास्त आनंद झाला या महाराष्ट्राच्या भूमीला. राज्याभिषेक म्हणजे राजाचं भूमीशी लग्न नाही, या भूमीचं शिवाजी राजाशी लग्न ठरलं. एवढीच आनंदी, भारावली, सुखावली राज्याभिषेकाची प्रचंड तयारी सुरू झाली. रायगड माणसांनी जगून गेला. वेदभूषात एक एक धार्मिक विधी साजरे होऊ लागले. शिवाजी राजाचे ऐन होणं सोपं नव्हतं. मला ते राजमाता पण एकदा शिवाजी राजाला जन्म देऊन संपत नव्हतं, साजरं होत नव्हतं. आयुष्यभर शिवाजी राजा मृत्यूशी लढत खेळत होता. प्रत्येक संकटातून सुटताना राजाचा पुनर्जन्मच होत होता. आणि त्या प्रत्येक पुनर्जन्माच्या भयंकर प्रसूती वेदना सहन करायला लागत होत्या. जिजाऊ साहेबांना न करता नाही म्हणता
महाराणी साहेब आणि युवराज आले. त्यांनी शिवबाला लहानपणी मातीचे डोंगर किल्ले म्हणून खेळायला करून दिले. आता त्या मातीच्या ढिगांचा रायगड झाला होता. भाऊसाहेबांच्या मांडीचं आज रत्नधरीत सिंहासन झालं होतं. भाऊसाहेबांच्या अंगे गीतांचे उपदेशांचे आज वेदमंत्र झाले होते. भाऊसाहेबांच्या अश्रूंच्या आज सप्तगंगा झाल्या होत्या. त्यांचा शिवबा आज सिंहासनाधीश्वर महाराजांनी आज छत्रपती होत होता. भाऊसाहेबांनी यासाठी केला होता अट्टहास. उद्या क्षण